माझं नाव सुशांत आहे. कधी-कधी आपण अशा लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो ज्यांनी आपल्या जीवनात विष घालण्याचं काम केलं आहे. या जगात सर्वात सुंदर नाते म्हणजे पती-पत्नीचं नातं आहे. हे नातं जितकं सुंदर आहे तितकंच तुटकही असू शकतं. आणि खरं तर हेच नातं खूप मजबूतही असतं. त्या पती-पत्नीसाठी जे दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये अडकून आपल्या घराला खराब करत नाहीत. आणि जे कपल्स त्यांच्या लग्नाच्या आयुष्यात आनंदी राहण्याऐवजी दुसऱ्यांच्या उलटसुलट बोलण्यांवर विश्वास ठेवतात ते आपल्या या सुंदर नात्यातला बळकटपणा कमी करतात. मी आज तुम्हाला पती-पत्नीच्या विश्वासावर आधारित एक गोष्ट सांगणार आहे. आज माझा विवाह होणार होता आणि मी खूप खुश होतो. कारण ज्या मुलीशी माझा विवाह होणार होता ती माझे प्रेम होती आणि मी तिच्यासोबत माझ्या जीवनाचे सुंदर स्वप्न पाहिले होते. माझ्या डोक्यावर फेटा बांधलेला होता. वरात निघायला फक्त थोडक्यातच वेळ राहिला होता. आज मी इतका आनंदित होतो आणि इतका सुंदर दिसत होतो की मला भीती वाटत होती की माझ्या आनंदाला नजर लागली तर काय होईल. आणि नंतर असंच काही झालं. जितका आनंद मला वर बनून झाला होता तितकाच मला नंतर दुःख झालं. कारण माझ्या वडिलांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या आनंदात खूप सारे भिकाऱ्यांना बोलावलं होतं, ज्यांना ते आज विशेषतः आपल्या मुलाच्या लग्नात दान देऊ इच्छित होते. घरात सर्व भिकारी रांगेत उभे होते. जेव्हा एका भिकाऱ्याने माझ्या वडिलांना सांगितलं की मला तुमच्या मुलाशी काही महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, त्या भिकाऱ्याच्या बोलण्याने माझ्या वडिलांना धक्का बसला. कारण त्या भिकाऱ्यांची संख्या 10 होती आणि सर्व वेगवेगळ्या ठिकाणांवरून आले होते आणि आम्ही त्यांना कोणी ओळखतही नव्हतो. शेवटी त्या भिकाऱ्याला माझ्याशी काय बोलायचं होतं. माझ्या वडिलांनी त्याच्याशी या विषयावर विचारल्यावर तो म्हणाला, आज जे काही मी तुमच्या मुलाशी बोलणार आहे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मला 2 मिनिटं तुमच्या मुलाच्या खोलीत जाण्याची परवानगी द्याल तर त्याचे येणारे जीवन व्यवस्थित होऊ शकेल. माझे वडील त्या भिकाऱ्याच्या बोलण्यावर घाबरले आणि त्याला माझ्या खोलीत येण्याची परवानगी दिली. मी आरशाच्या समोर उभा राहून स्वतःला पाहत होतो आणि आनंदित होऊन विचार करत होतो की मी नवरदेव बनून किती छान दिसतोय. जसेच मी मागे वळून पाहिले, माझ्या मागे एक भिकारी उभा होता, ज्याचा चेहरा दाढी आणि मिशा असलेला होता आणि त्याने फाटलेल्या कपड्यांचा पोशाख घातला होता. तो माझ्याजवळ येऊन उभा राहिला आणि मला बारकाईने पाहू लागला. मी त्याला विचारलं की तुम्ही इथे कसे आलात? तुम्हाला बाहेर दान मिळाले नाही का? थांबा, मी तुम्हाला पैसे देतो. मी त्याला पैसे देण्यासाठी जेव्हा माझ्या खिशात हात घातला त्याने अचानक माझ्या हाताला पकडले आणि म्हणाला की मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मी म्हटलं, हो सांगा, तुम्हाला माझ्याशी काय महत्त्वाचं बोलायचं आहे? त्याने मला एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे माझ्या पायाखालील जमीन सरकली. जरी माझ्या मनात त्याचा गळा दाबण्याची इच्छा होत होती, कारण त्याने माझ्याबद्दल काही चुकीचं सांगितलेलं नव्हतं, तर तो मला माझ्या होणाऱ्या पत्नीबद्दल एक अशी गोष्ट सांगत होता ज्यामुळे मी चांगलाच चक्रावून गेलो आणि मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी कीर्तीवर खूप प्रेम करत होतो. आमची भेट माझ्या एका मित्राच्या लग्नात झाली होती. ती माझ्या मित्राच्या पत्नीच्या जवळ बसली होती आणि मी तिला पाहत होतो. ती एक खूप संस्कारी कुटुंबातील मुलगी होती. कारण जेव्हा माझ्या मित्राच्या समोर भरपूर मुली आल्या आणि त्याच्या पत्नीशी मजा करत बसल्या तर ती तिथून निघून गेली. बाकी सर्व मुली तिथे बसून माझ्या मित्रासोबत हसत गप्पा मारत होत्या. तिची ही सभ्यता मला खूप आवडली, कारण मला नेहमीच स्पष्ट चारित्र्याच्या मुली आवडत होत्या. मी स्वतःही तसाच होतो. कोणाच्या बहिणी किंवा मुलींवर नजर टाकत नव्हतो. मला मुलांची हसणे आणि मैत्री करणे अजिबात आवडत नव्हते. म्हणूनच मी ठरवलं होतं की मी या मुलीशीच लग्न करणार. घरी येताच मी लगेचच माझ्या आई आणि बहिणीला या मुलीविषयी सांगितलं. मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा मी त्या मुलीला पुढच्याच दिवशी माझ्या घरात पाहिलं. ती माझ्या बहिणीची मैत्रीण होती. तिची मैत्री माझ्या बहिणीसोबत नवीनच झाली होती. ती शिक्षणाच्या कामासाठी माझ्या बहिणीकडे आली होती आणि विशेष म्हणजे ती एकटीच नव्हती, तर तिची आईसुद्धा आमच्या घरात आली होती. तिच्या आईने माझ्या आईला सांगितलं की आम्ही खूप सभ्य लोक आहोत. माझ्या मुलीला तुमच्या मुलीकडे शिक्षणाच्या कामासाठी काही मदतीची गरज होती, म्हणून ती एकटी येऊ शकली नसती. त्यामुळे मी तिच्यासोबत आले आहे. माझी बहीण किचनमध्ये चहा बनवत होती. तेव्हा मी तिला सांगितलं की काल मी तुम्हाला या मुलीच्याच विषयी सांगत होतो. हे ऐकून माझी बहीण आनंदाने उडाली आणि म्हणाली, भैया ही मुलगी तर खूप चांगली आहे, किती सुंदर आहे आणि तिचं चारित्र्य पण तितकंच स्पष्ट आहे. कारण कॉलेजमध्ये तिची मैत्री फक्त इज्जतदार कुटुंबातील मुलींची आहे. तिने नुकतेच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. मी तिला सांगितलं आहे की जर तिला शिक्षणात काही समजत नसेल किंवा काही मदतीची गरज असेल तर तिने मला नक्की सांगावे. मी तिला पूर्ण मदत करेल. ती तिच्या नोट्स पूर्ण करायला आलेली आहे. मी म्हटलं, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तू मम्मीला सांग आणि ती लवकरच तिच्या आईसह माझ्या नातेसंबंधांबद्दल बोलू शकेल. आज याबाबत चर्चा होऊ शकली नाही, कारण आईने सांगितलं की ते लोक आपल्या घरात प्रथमच आले आहेत आणि पहिल्याच वेळी अशी चर्चा केली जात नाही. घरात आलेल्या पाहुण्यांशी तडकीफडकीने चर्चा करणे ठीक नसते, अन्यथा कुणाला आपले बोलणे वाईटही वाटू शकतं. आईच्या बोलण्यामुळे मी थोडा शांत झालो, कारण मी काही अधिकच उत्साहित होत होतो. आईने याबाबत वडिलांची सुद्धा चर्चा केली आणि त्यांनाही माझ्या पसंतीवर काही आक्षेप नव्हता. आमच्या घराच्या शेजारी शर्मा काकांचे कुटुंब राहत होते. त्यांना 3 मुलं आणि 2 मुली होत्या.
2 मुलांची आणि 1 मुलीची लग्न झाली होती. एक मुलगा आणि एक मुलगी अविवाहित होते. आईला त्यांची मुलगी टीना खूप आवडत होती आणि ती आमच्या घरात येत जात होती. ती माझ्या बहिणीसोबत मैत्री करण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण काही कारणाने माझी बहीण तिच्याशी फारसे बोलत नव्हती. जेव्हा आई सांगायची की ती टीनाला आमच्या घराची सून बनवायला इच्छिते, तेव्हा माझी बहीण त्या गोष्टीवर आईशी वाद घालत असे आणि म्हणायची की तिला ती मुलगी अजिबात आवडत नाही आणि ती तिला वहिनी बनवू इच्छित नाही. माझीही टीनामध्ये काही रुची नव्हती. मला तर कीर्ती आवडली होती आणि मी काहीही करून तिच्याशीच लग्न करणार होतो. मी आईला सांगितलं की ती शक्य तितक्या लवकर कीर्तीच्या घरात जाऊन नातेसंबंध ठरवावं. त्यामुळे काही दिवसांनी माझ्या आईवडिलांनी कीर्तीच्या घरात जाऊन तिच्या नात्यासाठी मागणी केली. कीर्तीच्या कुटुंबाला या नातेसंबंधावर काहीही आक्षेप नव्हता आणि त्यामुळे आमचे नातेसंबंध ठरले. मी कीर्तीशी संवाद साधू लागलो आणि ती माझ्याशी बोलण्यात खूप लाजत होती. या कामात माझ्या बहिणीने खूप मदत केली. आमच्या कुटुंबाने आमच्या एंगेजमेंटचा निर्णय घेतला आणि एंगेजमेंटसाठी एक छोटासा समारंभ आयोजित केला, ज्यामध्ये आमचे काही नातेवाईक, शेजारी आणि माझे काही मित्र उपस्थित राहणार होते. आईने आमच्या शेजाऱ्यांना एंगेजमेंटसाठी आमंत्रित केले आणि अशा प्रकारे माझी कीर्तीची एंगेजमेंट झाली. मी खूप आनंदी होतो, कारण जे अपेक्षित होतं तेच झालं. एंगेजमेंटनंतर काही दिवसात लग्नाची तारीख ठरली. कीर्ती अजूनही शिक्षण पूर्ण करू इच्छित होती आणि तिच्या कुटुंबाने लग्न लवकर करण्यासाठी तयार नसले तरी मी सांगितलं की आमच्या घरात आल्यानंतर कीर्तीला तिचे शिक्षण थांबवावे लागणार नाही. मी तिच्या पुढील शिक्षणात मदत करेन. हे कीर्ती आणि तिच्या कुटुंबाला खूप आवडले आणि त्यामुळे एंगेजमेंटच्या 2 महिन्यांनी लग्नाची तारीख ठरली. आता माझा आणि कीर्तीचा संवाद फोनवर होऊ लागला होता. तिला फोनवर बोलण्यात खूप लाज वाटत असली तरी जेव्हा मी तिला सांगायचो की आपण दोघे एक पवित्र बंधनात अडकणार आहोत, तेव्हा तुला माझ्यापासून लाजण्याची आवश्यकता नाही, असं म्हणायचो. माझ्या बोलण्यावर ती थोडक्यात शांत होत होती. काही दिवस असंच चालू होतं आणि मग हळूहळू पाहता पाहता आमच्या लग्नाची वेळही आली. टीना, जी लग्नाच्या आधी रोज आमच्या घरात येत होती, ती आता जसजसे माझ्या लग्नाची वेळ जवळ येत गेली तसतसे आमच्या घरात येणं बंद केलं. आई बारकाईनं तिच्याबद्दल विचारत होती, कारण आईला ती खूप आवडत होती. ती आईला प्रभावित करण्यासाठी तिच्या सर्व कामांची निगराणी करत होती. तर माझ्या बहिणीला तिचं आमच्या घरात येणं अजिबात आवडत नव्हतं. टीना मला बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण मी नेहमीच मुलींशी मैत्री करत नव्हतो, म्हणून मी तिला दूरच ठेवत होतो. आणि मग शेवटी माझ्या लग्नाचा वेळ आली होती. माझ्या घरच्या लोकांना खूप आनंद होता. कीर्तीच्या घरात वरात घेऊन जाण्याला फक्त अर्धा तास उरला होता. मी नवरदेव बनून आरशात स्वतःला पाहत होतो आणि विचार करत होतो की माझं ही रिकामी असलेली खोली लवकरच माझ्या पत्नीने भरेल आणि ती हे घर व खोली उजळवेल. मी मागे वळून पाहिलं तर एक भिकारी उभा होता. मी त्याला पैसे देण्यासाठी जेव्हा खिशात हात घातला तेव्हा त्याने म्हणाला की मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मी विचारलं, काय बोलायचं आहे? तो म्हणाला, मला खूप घाई आहे, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. त्याची ही गोष्ट ऐकून मी चकित झालो. त्याने अशी अवस्था केली होती की तो खूपच गोरंगाव आणि गडद अवस्थेत होता. तो मला असं एक विचित्र पद्धतीने सांगू लागला की तुम्ही हे लग्न करू नका, अन्यथा तुम्ही खूप पश्चाताप कराल. मी त्याला तासभर पाहिलं आणि विचारलं, तुम्ही येथे मला उपदेश देण्यासाठी आला आहेत का? मला माहीत आहे की तुम्हाला पैशांची गरज आहे. थोड्या पैशाने तुमचं भलं होत नाही तर मी तुम्हाला जास्त पैसे देईन, पण मला येथे असं काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्याने उत्तर दिलं, मी तुम्हाला तुमच्या भल्यासाठी बोलत आहे आणि तुम्ही उलट मला रागवत आहात. मी त्याच्या बोलण्यावर खूप रागावलो होतो, पण मी स्वतःला शांत ठेवले. मी त्याला विचारलं, तुम्ही असं का बोलत आहात? तुम्हाला माहिती आहे का की माझी होणारी पत्नी कोण आहे? त्याने उत्तर दिलं, होय, मी त्या मुलीला चांगल्या प्रकारे ओळखतो. खरं तर ती मुलगी चारित्र्याने अजिबात चांगली नाही. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही तिच्याशी लग्न करून पहा. मी फक्त तुमच्या भल्यासाठी सांगत आहे की लग्नाच्या आधीच तुम्हाला वस्तुस्थिती कळावी. असे होऊ नये की नंतर उशीर होईल आणि तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. मी जाणतो की तुम्हाला नंतर खूप पश्चाताप होईल. तुम्हाला स्वतःला कळेल की तुम्ही किती मोठी चूक केली आहे. त्याची ही मोठी बातमी ऐकून माझं तोंड उघडच राहिलं. अद्याप मी थांबलेला होतो की तो काय म्हणायला लागला. लग्नानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीच्या वर्तनाला बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की मी तुम्हाला अगदी बरोबर सांगितलं होतं. तो माझ्याशी बोलतच होता की अचानक माझे वडील खोलीत आले आणि म्हणाले, बेटा, शुभमुहूर्त निघत आहे, लवकर चल. तो भिकारी माझ्या खोलीतून बाहेर गेला आणि मी त्याला सतत पाहत राहिलो. वडील म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे हा तुझ्याकडून जास्त पैसे वसूल करण्यासाठी आला असावा. या लोकांना समजले की वर कोण आहे तर ते जास्त पैसे मागतात. तू भिकाऱ्याला जास्त पैसे तर दिले नाहीत ना? मी वडिलांना सांगितले. त्याने माझ्यापासून जास्त पैसे मागितले नाहीत. ज्या प्रमाणात मी त्याला दिले त्याने शांतपणे स्वीकारले. बस काही नाही आशीर्वाद देत होता. वडील म्हणाले, हे चांगले आहे. आता आपल्याला वरात घेऊन बाहेर पडावे लागेल. आणि नंतर आम्ही वरात घेऊन बाहेर गेलो. माझ्या मनात सतत त्या भिकाऱ्याचे विचार चालू होते, पण मी त्या विचारांना दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि मग लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचल्यावर सर्व विधी पूर्ण झाले आणि कीर्ती विदा होऊन आमच्या घरी आली. तिला वधू म्हणून सजवून माझ्या खोलीत पाठवले गेले. मी तिच्याशी भेटण्याची उत्कंठा धरून होता. जसेच मी खोलीत गेलो
ती वधूच्या लाल कपड्यात बिछाण्यावर बसलेली होती आणि खूप सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र अश्रूंची नमी होती. मी बिछाण्यावर तिच्या जवळ जाऊन बसलो आणि तिचा हात माझ्या हातात घेतला. तेव्हा ती अचानक मागे सरकली. ती फारच घाबरलेली होती. मी विचारले, तुला काय झाले आहे? माझे बोलणे ऐकून ती रडायला लागली. तिला शांत करण्यासाठी मी तिच्या जवळ गेलो आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती संकोचून जाऊ लागली आणि काही वेळानंतर ती बेशुद्ध झाली. तिला असे पाहून मी घाबरून गेलो आणि लगेच माझ्या आईला आवाज दिला. ती घाबरून माझ्या खोलीत आली आणि कीर्तीला बेशुद्ध पाहून म्हणाली, तू तिच्यासोबत असे काय केले की ती बेशुद्ध झाली? मी मम्मीला सांगितले, मी काहीच केले नाही. आता त्यांना काय सांगावे? आमच्यामध्ये काहीच संवाद झाला नाही. संवाद सुरू होण्यापूर्वीच कीर्ती बेशुद्ध झाली. मम्मी म्हणाली, तिला संपूर्ण रात्र असेच झोपू दे. सकाळी उठल्यावर तिच्या तब्येतीबद्दल बघू. रात्रभर कीर्ती बेशुद्ध राहिली आणि माझ्या मनात वारंवार त्या भिकाऱ्याचे विचार येत होते. मी हाच विचार करत होतो की कीर्ती माझ्यापासून दूर जाऊ लागली आणि माझ्या जवळ येण्यावर ती बेशुद्ध झाली. अखेर काय झाले आहे? मला एकदम कीर्तीकडे पाहून राग येऊ लागला आणि मी सकाळी होण्याची उत्कंठा धरून होतो. म्हणजेच मी कीर्तीसोबत बोलू शकेन. मी कीर्तीला विचारले, तुला रात्री काय झाले? परवाच तर आपल्या गप्पा झाल्या होत्या. तू अगदी ठीक होतीस आणि काल तर तू माझ्याशी काहीच बोलली नाहीस. मी हे सांगितल्यावर तिच्या चेहऱ्याचा रंग पिवळा होऊ लागला आणि ती माझ्यापासून घाबरलेली दिसू लागली. मला समजत नव्हते की ती अशा प्रकारची वागणूक का करत आहे. थोड्या वेळातच माझे मित्र आले आणि मी त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात व्यस्त होतो. जेव्हा मी खोलीत गेलो तेव्हा मला माझी पत्नी तिथे मिळाली नाही. मी खोलीत सर्वत्र पाहिले आणि नंतर बाहेर येऊन बहिणीकडून विचारले की कीर्ती कुठे आहे? तर ती म्हणाली, भैया कीर्ती तर तुझ्या मागोमाग छतावर गेली आहे. मी आश्चर्यचकित होऊन विचारले, माझ्या मागोमाग? तर ती म्हणाली, ती मला सांगून गेली की तुम्ही छतावर आहात आणि तू तिला छतावर बोलावले आहे. मी मनाशी विचार केला की मी इतर छतावर गेलोच नाही, उलट बाहेर मित्रांशी गप्पा मारत होतो. मी छताच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलो तेव्हा माझी पत्नी अचानक खाली उतरू लागली. मी तिला विचारले, तू छतावर काय करत होतीस? ती घाबरली आणि म्हणाली, घरात मला उकडत होतं म्हणून मी छतावर हवेत जाऊन बसले होते. हे सांगून ती लगेच आपल्या खोलीत गेली. माझ्या मनाची स्थिती अगदी चांगली नव्हती. तिने माझ्या बहिणीस काही वेगळेच सांगितले आणि मला काही वेगळेच सांगितले. मी विचार करू लागलो की ज्या गुणधर्मामुळे कीर्ती मला आवडत होती ते गुणधर्म आता तिच्या आतून नष्ट होत आहेत. मला हा विचार करून अस्वस्थता वाटत होती की कीर्ती असे का करत आहे. माझ्या विचारांनी माझे रक्त उकळू लागले की शेवटी तिला काय गरज आहे की ती माझ्यापासून दूर जात आहे. लग्नाची पहिली रात्रही तिने संपूर्णपणे खराब केली. एका दिवशी आईनेही मला विचारले की तू कीर्तीसोबत लग्न का केले? तू तिच्यापासून दूर जात आहे. तुम्ही दोघे एकमेकांसोबत कधीच आनंदी दिसत नाहीत असे मी पाहते. ती तुझी पत्नी आहे आणि तू तिला तुझ्या पसंतीनुसार येथे आणले आहे, तर तिची किंमत का करत नाही? आता मी मम्मीला काय सांगावे की मी तिच्या दूर जात नाही तर ती माझ्यापासून दूर जात आहे? मम्मी म्हणाली, ती खूप साधी आहे. मी तुझ्याबद्दल तिला विचारल्यावर ती मला काहीच सांगत नाही. म्हणूनच मी तुला विचारते की लग्नानंतर तुम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे का राहता? मी मम्मीला याबद्दल काहीच सांगितले नाही. आता मी ठरवले की मी कीर्तीसोबत स्पष्टपणे बोलणार आणि तिला विचारणार की जेव्हा मी तुझ्या जवळ जाऊ लागतो तू माझ्यापासून दूर का जाते? असं एकदाच नाही तर अनेकदा झाले आहे. या दरम्यान मी पाहत होतो की आमच्या घरी टीना खूप येत होती. तिने माझ्या पत्नीशी मैत्री केली होती आणि ती नेहमीच माझ्या पत्नीच्या सोबत असायची. तर माझ्या बहिणीने कीर्तीस टीनासोबत मैत्री करण्यास मनाई केली होती, पण कीर्तीने तिचे सांगण्याचे काहीच मानले नाही. कीर्ती आणि टीना यांचे स्वभाव खूप वेगळे होते. तरीही कीर्तीसोबत टीनाची वाढती मैत्री मला आश्चर्यचकित करत होती. कारण सुरुवातीपासूनच कीर्ती अशी होती जी जास्त फिरणाऱ्या आणि इतरांच्या घरी जास्त राहणाऱ्या मुलींबरोबर मैत्री करत नव्हती. टीना हीच प्रकारची होती. तिला मुलांबरोबर मैत्री करणे आणि इतरांच्या घरी येणे जाणे खूप आवडायचे. आता मी जेव्हा घरात येईन आणि माझ्या पत्नीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा टीना आमच्यात अडथळा बनत होती. कारण ती माझ्या पत्नीच्या जवळ बसलेली असायची आणि माझी पत्नी तशीच नेहमी घाबरलेली दिसत होती. तिचं सगळं लक्ष मोबाईलवर असायचं. मी कधी तिच्या मोबाईलला हात लावण्याचा प्रयत्न केला तर ती लगेच मोबाईल बाजूला घेऊन जाई. मला कधीच समजले नाही की तिच्या मोबाईलमध्ये असं काय आहे. 1-2 वेळा मी तिला फोनवर बोलताना ऐकले, पण ज्या वेळेस मी त्या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न केला ती सावध होत असे आणि टीना अजूनही माझ्याशी मैत्री करायची इच्छा व्यक्त करत होती. आता मला न जाणे का, पण टीना आवडू लागली होती. कारण ती माझ्यासमोर माझ्या आवडत्या रंगाच्या कपड्यात येत असे. तिच्या चेहऱ्यावर भरपूर मेकअप असायचा. तर माझी पत्नी टीनाच्या समोर एक साधी मुलगी म्हणून दिसायची, जी घरगुती साध्या कपड्यात असायची. टीना मला एकटं पाहून इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागायची आणि मला तिच्या गप्पा खूप आवडू लागल्या होत्या. काही दिवस असेच जात गेले. माझी पत्नी अजूनही तशीच होती. ती मला जवळ येऊ देत नव्हती आणि माझी काळजी घेणारे काहीच करत नव्हती. ती आपल्या दुनियेत मग्न राहायची. तिचं कॅरेक्टर काय आहे हे मला समजत नव्हते,
कारण जर तिचं कॅरेक्टर चांगला असता तर ती आपल्या पतीला खुश करण्याचा प्रयत्न नक्कीच करीत असती. जी पत्नी आपल्या पतीपासून दूर जात असते आणि अशी वागणूक करत असते की ज्यामुळे पतीच्या मनात शंका निर्माण होईल, ती पत्नी नक्कीच खराब कॅरेक्टरची असते. माझ्या मनात त्या भिकाऱ्याची गोष्ट खरी ठरली होती. एक दिवस गप्पा मारताना टीना मला म्हणाली, अखेर तुम्हाला कीर्तीत काय दिसले जे माझ्यात नाही? तू माझ्याशी लग्न केले असते तर मी तुझी खूप काळजी घेतली असती, पण तुला कीर्तीसाठी वेड लागले होते. मी आजही तुझ्यावर प्रेम करते आणि तू मला स्वीकारायचे ठरवल्यास तर मी तुझ्या जीवनात येण्यासाठी तयार आहे. कीर्ती तुझ्याकडे काहीच लक्ष देत नाही. मला तर असं वाटतं की तिच्या आयुष्यात दुसरा कोणी आहे. टीनाचा संवाद ऐकून मला अचानक एक जोरदार धक्का बसला. ती अगदी योग्य बोलत होती. मला खूप खंत वाटत होती की मी कीर्तीसोबत लग्न करून मोठी चूक केली आहे. अशी मुलगी जी माझी किंमत करत नाही, तिच्याशी लग्न करून मला पश्चाताप होतोय. ही गोष्ट मी घरात कुणाशीच बोलू शकत नव्हतो, कारण ती सर्वांच्या समोर खूप साधी आणि सरळ व्यक्ती म्हणूनच वागत होती. माझ्या मनाला हे समजत नव्हते की ती माझ्यासोबत असे का वागत आहे. मग मला त्या भिकाऱ्याची आठवण आली, ज्याने मला कीर्ती संबंधी माहिती दिली होती. त्याला कळालं होतं की कीर्ती कॅरेक्टरलेस आहे, त्यामुळे त्याला नक्कीच माहीत असावे की ती माझ्यासोबत असे का वागत आहे आणि तिच्या आयुष्यात ते दुसऱ्या कोणाच्या संपर्कात आहे. त्या भिकाऱ्याने नक्कीच कीर्तीत काहीतरी असं पाहिलं असावं, ज्यामुळे त्याने लग्नाच्या दिवशी मला इतकं सांगितलं होतं. माझ्या काही मित्रांनीही त्या भिकाऱ्याचं वर्णन करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला माझ्या पत्नीविषयी माहिती होती आणि कीर्ती तर कधीच मला तिच्या काड्या कारनाम्यांबद्दल सांगणार नाही. एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून घरी परत आल्यावर मी दरवाजाजवळ एक व्यक्ती उभा असलेला पाहिला, ज्याने स्वतःला चादरमध्ये गुंडाळले होते. त्याचा चेहरा झाकलेला होता. मी त्याला चोरासारखं घराच्या आसपास फिरताना पाहून आश्चर्यचकित झालो. मी माझी बाई घराच्या बाजूला लावली आणि त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. मी त्याच्या जवळ जाऊन पाहिले आणि माझ्या आश्चर्याचा ठिकाणा राहिला नव्हता, कारण तो कोणीतरी दुसरा नाही तर तोच भिकारी होता ज्याने लग्नाच्या दिवशी मला कीर्तीसंबंधी सतर्क केलं होतं. माझ्या घराच्या दरवाजावर तो काय करत होता? घरात गेल्यावर मला पाहायला मिळालं की माझ्या पत्नीच्या खोलीत टीना बसलेली होती. माझ्या हातात चादर पाहून टीना खूपच घाबरली होती, कारण मी त्या भिकाऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना चादर माझ्या हातात आली होती आणि भिकारी पळाला होता. टीनाच्या चेहऱ्यावर एक भयानक भीती दिसत होती आणि मला खात्री झाली की ती त्या चादरीला ओळखते. टीना उठून माझ्या खोलीतून निघून गेली. मी रागाने कीर्तीकडे पाहिलं आणि कित्येक दिवसांपासून मी कीर्तीसोबत काहीच बोललो नव्हतो. माझ्या लक्षात येत होते की कीर्ती गुपचूप फोनवर बोलत असायची. कधी तिचा मोबाईल छतावर नेऊन ठेवायची, कधी ती माझ्याशिवाय माहेरी जाऊन राहायची आणि मध्यरात्री झाल्यावर बिछाण्यातून गायब होऊन जात असे. हे सर्व पाहून मला समजले की कीर्ती कोणत्या तरी व्यक्तीसोबत अफेअर करत आहे. म्हणूनच ती माझ्याशी दूर राहून हे सर्व करत आहे. या दरम्यान मी टीनासोबत मैत्री वाढवायला सुरुवात केली होती आणि कीर्ती हे पाहून लाजलेली होती. मी ठरवले होते की टीनाने मला आधीच प्रपोज केले आहे आणि कीर्तीने हे असे वागणे काही दिवस असेच चालू ठेवले तर मी तिला सोडून टीनाला स्वीकारणार, कारण टीना माझी काळजी घेत होती. एक रात्री मी झोपलेला असताना अचानक कीर्तीच्या मोबाईलवर कॉल येऊ लागला. त्या दिवशी मी गहन झोपेत नव्हतो, म्हणून कीर्तीच्या मोबाईलवरील कॉलमुळे माझी झोप जागी झाली. मी गुपचूप कीर्तीकडे पाहिलं. ती हळूच मोबाईल घेऊन खोलीबाहेर जाऊ लागली. मी तिला पाहत होतो. मग जेव्हा ती खोलीच्या बाहेर गेली मी तिचा पाठलाग करू लागलो. तिने छतावर जाऊन कुणाशी मोबाईलवर बोलायला सुरुवात केली. मी पायऱ्यांवर उभा राहून तिचे बोलणे ऐकले. ती कुणाला म्हणत होती की तू कृपया असे काही करू नको ज्यामुळे माझा पती मला घरातून बाहेर काढायला मजबूर होईल. तू फोन ठेव, मी तुला उद्या जुन्या नाले पार्कमध्ये भेटायला येईल, पण कृपया मला पुन्हा पुन्हा फोन करणे थांबव, मला त्रास देऊ नको. हे ऐकून मी त्वरित घरात परतलो आणि सर्व रात्र विचार करत राहिलो की माझी पत्नी माझ्याशी विश्वासघात करत आहे आणि अनोळखी माणसाला भेटायला जात आहे. या ताणामुळे मला झोप लागली नाही. मी ठरवले की मी उद्या माझ्या पत्नीचा पाठलाग करणार आणि तिला रंगेहात पकडणार. दुसऱ्या दिवशी कीर्ती माहेरी जाण्याच्या बहाण्याने घरातून निघाली आणि मी तिचा पाठलाग करत घरातून बाहेर आलो. ती पार्कमध्ये गेली आणि झुडपांच्या मागे लपली. मी झुडपांच्या जवळ उभा राहून तिच्या आणि त्या मुलाचे बोलण्याचे ऐकले, जो झुडपांच्या मागे उभा होता आणि तिची वाट पाहत होता. ती त्या मुलाला म्हणाली, कृपया तू माझा पाठलाग थांबव, मी तुझ्यासमोर हात जोडते, माझ्यासोबत असं करू नको. त्या मुलाने उत्तर दिले, मी तुला सांगतो, शांतपणे माझ्याजवळ ये. तुझ्याकडे अजूनही वेळ आहे. तुझ्या पतीला सोडून दे, नाहीतर तुला हे माहीतच आहे की मी तुझ्या पतीच्या मनात तुझ्या विरोधात योग्य शंका निर्माण केली आहे. त्याने तुला धक्के देऊन त्या घरातून बाहेर काढण्यापूर्वीच तूच माझ्याकडे ये. माझी पत्नी रडत रडत म्हणाली की ती तिच्या पतीला प्रेम करते आणि तुमच्यामुळे तिला किती सहन करावे लागते, कारण तिचा पती तिच्याशी बोलतही नाही. तिने काहीच बिघडवले नाही, त्यामुळे कृपया तिला तिच्या पतीसह सुखी जीवन जगू दे. मी यांचे सर्व बोलणे ऐकत बसलो होतो आणि अचानक झुडपं बाजूला करून मी त्यांच्याजवळ गेलो. ते दोघेही मला पाहून आश्चर्यचकित झाले.
तर मी आश्चर्यचकित होतो की माझ्या पत्नीसोबत उभा असलेला मुलगा दुसरा कोणीतरी नाही, तर तोच भिकारी आहे. तो अजूनही पळण्याचा प्रयत्न करत होता. मी त्वरित त्याला पकडले आणि त्याला मारायला सुरुवात केली. माझी पत्नी हे पाहून खूपच घाबरली होती. पण जसेच माझा हात त्याच्या दाढीवर गेला, ती दाढी माझ्या हातात आली. त्याचा चेहरा बारकाईने पाहिल्यावर तो कोणीतरी दुसरा नाही, तर टीनाचा भाऊ होता. याचा अर्थ हा होता की हा भिकारीचा वेश बदलून नेहमीच माझ्यासमोर येत होता. मी माझ्या एक इन्स्पेक्टर मित्राला कॉल केला, जो लगेच घटनास्थळी आला आणि टीनाच्या भावाला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेला. मी कीर्तीला घरी पाठवले आणि मी देखील पोलीस स्टेशनला गेलो. तिथे गेल्यावर पोलिसांच्या मारामुळे टीनाच्या भावाने सर्व काही उघड केले. त्याने सांगितले की त्याने कीर्तीला तुझ्या आणि तिच्या एंगेजमेंटमध्ये पाहिले होते. तिच्या सौंदर्यावरून तो वेडा झाला. त्यामुळे त्याने विचार केला की तो कीर्तीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवेल. पण ती इतकी शालीन होती की त्याला तिचा मोबाईल नंबरही मिळवता आला नाही. आणि टीना तुझ्यावर प्रेम करत होती. म्हणून आम्ही दोघांनी बहीण भावाने प्लॅन केला की भिकारी बनून तुझ्याजवळ कीर्तीला कॅरेक्टरलेस सिद्ध करेल आणि या प्रकारे टीना तुझ्याजवळ येईल आणि तुझ्या मनात कीर्तीसाठी द्वेष वाढेल. त्यामुळे तू कीर्तीला सोडून टीनाला स्वीकारशील आणि मी कीर्तीला माझ्या गळ्यात घालणार होतो आणि त्यामुळे आमचे घर बसवता येईल. मी कीर्तीला कॉल करून त्रास देण्यास सुरुवात केली होती आणि लग्नाच्या दिवशी तिला लग्न हॉलमधून गायब करून तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला की त्यामुळे मी तिला ब्लॅकमेल करण्यात यशस्वी होईल आणि तुम्ही तिला सहजपणे सोडून द्याल. त्याचवेळी मी तिचा व्हिडिओ बनवत होतो, पण कीर्ती माझ्यावर दगड फेकून पळून गेली. मी तुमच्या दोघांच्या लग्नाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण लग्न रोखू शकला नाही. म्हणूनच मी नंतर तुमच्या मनात कीर्तीसंबंधी शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कीर्ती मला जरी जखमी करून पळून गेली असली तरी तिच्यासोबतचे व्हिडिओ माझ्याकडे होते. मी तिला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत होतो. त्यामुळे ती मध्यरात्रीही माझे कॉल उचलत होती आणि तुमच्या मनात शंका वाढायला लागली. त्याचे सर्व बोलणे ऐकल्यावर माझ्या मित्राने त्याची चांगलीच धुलाई केली. मी म्हटले की त्याला जेलमध्ये ठेवून खूप मारावे. नंतर मी घरी परत आलो आणि घरच्या लोकांना टीना आणि तिच्या भावाच्या सत्याची माहिती दिली. माझ्या घरच्यांना खूप राग आला. माझी बहीण म्हणाली की तिला हे भाऊ बहीण सुरुवातीपासूनच आवडत नव्हते. तुम्हीच त्यांना आपल्या घरात येण्याची परवानगी दिली होती. मी खोलीत जाऊन कीर्तीला सांत्वन दिले आणि तिला सर्व काही विचारले. कीर्ती म्हणाली की त्याने मला लग्नाच्या रात्री लग्न हॉलमधून उचलले आणि एका छोट्या घरात नेले. तिथे आल्यावर त्याने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, पण मी तिथे असलेल्या एका छोट्या दगडाने त्याच्या डोक्यावर मारले आणि पडून लग्न हॉलमध्ये गेले. माझ्या आईने मला पाहून खूप घाबरली आणि मी तिला सर्व काही सांगितले. तिने मला शांत राहण्यास सांगितले आणि म्हणाली की लग्न होऊ दे, तू ही गोष्ट कुणालाही सांगू नको. जरी त्याने तुझ्या इज्जतीसह खेळले नसले तरी लोकांना हे कळल्यास ते समजतील की तुझ्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे आणि त्यामुळे तुझ्या लग्नात अडथळा येईल. माझ्या आईने सांगितले की तू ही गोष्ट कुणालाही सांगू नको. पण मला माहीत नव्हते की टीना तिच्या भावासोबत मला लग्नानंतरही त्रास देईल. लग्नाच्या रात्री जेव्हा मी खोलीत बसले होते तेव्हा टीना खोलीत आली आणि मला त्या व्हिडिओसह ब्लॅकमेल करून गेली. तिचा दावा होता की जर तू तुझ्या पतीजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ तुझ्या पतीला दाखवीन. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की तुझ्यासोबत कुणीतरी गैरवर्तन करत आहे आणि त्यात माझ्या भावाचा चेहरा दिसत नाही, पण तू स्पष्टपणे दिसत आहेस. तुझा पती माझ्या भावावर विश्वास ठेवणार नाही आणि तुझ्यावर बेवफाईचा आरोप करून तुला घरातून काढून टाकेल. त्यामुळे जितके शक्य होईल तितके तुझ्या पतीपासून दूर राहा. तुम्हाला वाटायचे की माझ्यासोबत टीनाची मैत्री वाढली आहे, पण ती मला इथे धक्का देण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी येत होती. मी घाबरून तुम्हाला काहीही सांगितले नव्हते आणि तिचा भाऊ मला फोन करून छतावर बोलवण्यासाठी बोलायचा किंवा सतत फोन करून मला त्रास देत असे. मला वाटत होते की तुम्हाला हे कळू नये, पण तुमच्या मनात हळूहळू माझ्याबद्दल शंका निर्माण होत होती. हे सांगून माझी पत्नी जोरजोरात रडू लागली. मी माझ्या पत्नीला समजावले की टीना आणि तिच्या भावाला योग्य शिक्षा मिळाली आहे. त्याला जेलमध्ये टाकण्यात आले आहे. तू आता चिंतेत होऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि मी कुणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. हळूहळू मी सर्व काही विसरून गेलो. टीना आणि तिच्या भावाला त्यांच्या कृत्यांची शिक्षा मिळाली होती. माझ्या आईवडिलांनी त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या तक्रारी दिल्या. माझ्या मित्रांनी टीनाच्या भावाला चांगलेच मारले. माझी पत्नी आणि मी आता एक सुखी आणि शांत जीवन जगत आहोत. आम्ही एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवतो. लोक आपल्या संबंधांना तेव्हाच खराब करतात जेव्हा आपण त्यांना प्रोत्साहन देतो. माझी पत्नी त्या लोकांच्या गोष्टी शांतपणे सहन करत राहिली आणि ते लोक माझ्या मनात तिच्याविषयी चुकीच्या गोष्टी भरवायला लागले. पती पत्नीने एकमेकांवर नेहमी विश्वास ठेवावा आणि शक्य तितके दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता एकमेकांच्या समस्या आणि तणाव शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करावा. आजकाल लोक पती पत्नीच्या संबंधांना तुटवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. मी सर्व पत्नी आणि पतींना सांगू इच्छितो की जर आपल्यात कुठला वाद चालू असेल तर तो स्वतःसह बसून सोडवावा किंवा एकमेकांवर शंका असल्यास त्या शंकेचं निरसन करण्यासाठी बसून तासभर बोलावे. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता आपल्या जीवनाला आणि सुंदर संबंधांना खराब होऊ देऊ नये.
माझ्या मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्कीच दाबा, जेणेकरून पुढील अपडेट्ससाठी तुम्ही तयार राहाल. धन्यवाद.